मुलं लहानाची मोठी कधी होतात खरंच कळत नाही. माझा नीलू देखील एवढा मोठा झाला, मला विश्वास होत नाही. आणि आता माझी ही छोटीशी अन्वी हळूहळू ती देखील मोठी व्हायला लागली. तिला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. तिला म्हटलं चल फुलं घेऊन येऊया, तर तिला देखील तिचा छोटासा डबा घेऊन फुलं तोडायची होती. म्हणून छोट्या छोट्या हातांनी बघा कशी फुलं तोडायला लागली आहे. त्यानंतर आमच्याच झाडाचे चिकू पिकलेले आहेत, म्हणून मी घेतले खायला. आज सोमवार पण होता, म्हटलं मस्तपैकी या पद्धतीने कट करून घेऊयात. अशा पद्धतीने कट केले की खायला देखील मजा येते. मला तर असे चिकू खायला आवडतात. मस्त असे कट केले आणि बसून शांतपणे एन्जॉय केले. त्यानंतर आज दुपारच्या टायमामध्ये भाजीवाला आलेला. उद्या भोगी आहे म्हणून आम्ही सगळ्याच भाज्या त्याच्याकडून खरेदी केल्या. त्यानंतर इव्हिनिंगला गेलेलो होतो वॉक करण्यासाठी. तिथे बाजूवाल्या ताईंनी आम्हाला ह्या गव्हाच्या लोंब्या आणि ज्वारीच्या लोंब्या दिलेल्या होत्या. त्यानंतर घरी आलो तर नारळ पाणी काढलेले होते झाडाचे, ते देखील मुलं पीत होते आणि आम्ही तिघी सासूसुना मिळून उद्याची भोगीची तयारी करत होतो. सगळ्या भाज्या नीट करून ठेवत होतं. पावटा, घेवडा, वाटाणा, हरभरा या भाज्या एकदम छान फ्रेश भेटलेल्या होत्या. त्यानंतर बाबांनी सोबतच पाव देखील आणलेले होते. मस्त अशा आज बटाटे वड्यांचा बेत होता आमच्याकडे आणि हिरव्या मिरच्या देखील फ्राय केलेल्या होत्या. एकदम टेस्टी झालेले होते आजचे वडे. तर आम्हाला सगळ्यांना तर घरचेच बटाटे वडे खूप जास्त आवडतात. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.